पाणी पावसाचं खूप स्वच्छता ठेवावं लागते घरामध्ये, काही बाहेर, आपल्या आजूबाजूला परिसर सगळं स्वच्छ ठेवावं लागतं. आणि पावसाचं कसं डास मच्छर जास्त होतात, त्यासाठी ना खूप आपल्याला आवरून घ्यावं लागतं. तर इकडचा तिकडचा कचरा वगैरे वेचून मी सगळं ते आपल्या कचऱ्याची गाडी येते इथे, आणि सगळा कचरा वेचून डस्टबिनमध्ये टाकल्यानंतर ते कचऱ्याची गाडी आल्यानंतर ते कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकला. कसं जिकडे आपले पाणी वगैरे साचेल तिथं ते पाणी कानं करून द्यायचे भांड्यांमध्ये. कुठं असं काही जुनं भंगार असेल त्याच्यामध्ये पाणी साचलं तर ते का पटापट सांडून मग भांडे कोरडे करायचे. ह्या दिवसाचे मच्छर वगैरे जास्त होतात, आणि ह्या दिवसाचे ते मच्छर चावल्याने आपण खूप आजारी पडतो. तर त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. तर बघा माझा सगळा परिसर मी स्वच्छ ठेवते, झाडून झुडून बघा सगळं स्वच्छ राहतं. बघा किती छान आमचं आवरून वगैरे स्वच्छ राहतं. माझं अंगणसुद्धा स्वच्छ राहतं, सगळं आवरून घेतो. पावसाचं आहे ना वातावरण असल्यामुळे, पाऊस जास्त चालू आहे तर कुठे आपल्या घरासमोर डाब वगैरे असली पाण्याची, तर ते डबकं असलं की ते आपण स्वच्छ म्हणजे तिथं फिनाईल वगैरे टाकून द्यायचं. मच्छर बसताना तर ते मच्छर बसणार नाहीत. जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे या दिवसात पावसामध्ये. आणि मग आपल्याला डायरिया वगैरे होण्याची शक्यता असते, आणि डायरिया झाल्यानंतर खूपच हाल होतात. तर त्यामुळे ना सगळ्यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तर मी पण घरात पण बघा खूप असं स्वच्छ आवरून घेते. टापटीप नेमणं म्हणजे सगळं आपलं घरात स्वच्छ दिसलं पाहिजे, आणि घरात व्यवस्थित असलं की आपलं मनही प्रसन्न लागतं. तर सगळं आवरून मी स्वच्छ करते. सगळा परिसर सकाळी उठल्यानंतर इकडचं तिकडचं झाडू वगैरे मारून सगळं स्वच्छ करते. तर बघा माझ्या बाहेरचं पोर्च वगैरे सगळं स्वच्छ आहे. आणि आमचं मागेसुद्धा बघा खूप स्वच्छ आहे. गवत आहे तर ते एवढं गवत काढायला काही परवडत नाही. तर आम्ही जास्त इकडचा मागचा दरवाजा बंदच ठेवतो डास मच्छरांकरता. तर कसं डास मच्छरांना खूप भीती वाटते, आणि तर स्वच्छता ठेवावं लागते. तर चला आता मी स्वयंपाक करते. दिवसाचं आहे ना खूप सांभाळावं लागतं. मुलांना सुद्धा डायरिया वगैरे होण्याची शक्यता असते. तर घरात आल्यावर मुलांना सांगायचं, भाऊ हात धुवू, परत परत त्यांना हात धुवायला लावायचं. आपण घरात पण काही वस्तू पडली की लगेच पुसून घ्यायचं. माशा पण खूप होतात. त्या माशा खराब जागेवरून उठताना आपल्या घरात अन्नावरती त्याच्यावरती बसतात. तर आपण त्या माशांची पण खूप काळजी घेतली पाहिजे. जास्त दरवाजा वगैरे खिडक्या उघड्या ठेवायच्या आणि या दिवसात आहे ना खूप सांभाळावं लागतं. तर आपण जेवढी स्वच्छता ठेवली तेवढं आपल्याला म्हणजे आपण सुरक्षित असतो. नाही तर मग आपल्याला खूप त्रास होतो. कोणाला उलट्या होतात, कोणाला ताप वगैरे येतो, मलेरिया, टायफॉईड ह्या दिवसात खूप होतो. तर खूप सांभाळावं लागतं. तर आपण आहे ना पावसाचं खूप काळजी घ्यावं लागते. तर अशा प्रकारे आपण जर काळजी घेतली तर काही आपल्याला टेन्शन राहत नाही. आणि मुलांना पण तशीच सवय लावायची, परत परत हात धुवायचं, बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचं. असं सवय लावल्यानंतर आपल्याला काहीच त्रास होत नाही. तर चला म्हटलं काही थोडं बोलते तुमच्याशी. तर चला आता माझा स्वयंपाक वगैरे बाकी आहे. अशी घासणी घेऊन घ्यायची, त्याला मस्त असा साबण लावून द्यायचा. स्वच्छता दाखवते. सगळ्या टाक्या घासून घ्यावा लागतात. परत अजून एक टाकी टाकी अशा 3 टाकी मधल्या
सगळ्या टाक्या या दिवसाच्या पाणी पावसाच्या स्वच्छ घासून घ्यावा लागतात खाली करून. एक दिवस त्याला उन्हात सुकलेली आहे आणि जंतू वगैरे पडण्याची शक्यता असते, त्यामुळे सगळं टाक्या स्वच्छ काल उन्हात कोरड्या करून सुकायला ठेवल्या. आता त्यांना घासून घेते आणि आमच्याकडे जास्त दिवसांनी पाणी येतं ना, मग असंच पावसाचं स्वच्छता ठेवावं लागते. तर सगळ्या टाक्या आम्ही स्वच्छ करून ठेवतो आणि उलट्या मारून ठेवलेली ही टाकी ही पण आता उन्हात ठेवली मी सुकवायला. ही पण दोघी पण खाली करून ठेवल्या आणि साईडच्या पण जसं खाली झालं तसं खाली करत राहतो. पावसाच्या दिवसात सगळ्या टाक्या आपण पाणी वगैरे संपल्यानंतर भांडे उलटे करून ठेवावं लागतात, नाही तर मध्ये या दिवसात खूप जंतू पडतात. तर त्यासाठी जंतू मेंतू पडताना त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते आणि पावसाची अशी स्वच्छता घ्यावं लागते की ते पण खूप काळजी घ्यावी लागते. नाही तर मग पाणी पिल्यानंतर आपल्याला ते थोडं जंतू ते जास्त पडतात ना, त्यासाठी त्रास होण्याची शक्यता असते. ते जंतू आपल्या पोटामिटात गेलं त्यासाठी ना आपण थोडंसं पाण्याच्या टाक्या वगैरे स्वच्छ करून कोरड्या करून त्या ठेवायच्या. मी उलटा मारून ठेवते. असं जर केलं ना आपण पावसात काही एवढं आजारी पडत नाही. मग खूप काळजी घ्यावी लागते. पावसाचं म्हणजे खूप सांभाळावं लागतं. त्यासाठी ना जास्तीत जास्त फिनाईल वगैरे मारून आपण घर स्वच्छ करायचं. इकडे तिकडे जागा परिसरात माशा वाटल्या तिथं फिनाईल टाकत जायचं. तर खूप छान अशा पद्धतीने आपण परत हात पाय म्हणजे बाहेरून आल्यानंतर हात हँडवॉशने धुत राहायचं. म्हणजे मग कसं स्वच्छ राहिले की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. त्यासाठी भरपूर काळजी घ्यावी लागते पावसाळ्यात. तर चला आजचा ब्लॉग इथे थांबवते. माझ्या आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.